नमस्कार, मी प्रसाद पोद्दार, पर्वती पोलीस स्टेशन येथे सायबर कक्ष येथे काम करतो. आज आपला विषय आहे हनी ट्रॅप आणि डेटिंग साइट्स. तर यामध्ये जे सायबर फ्रॉड होतात, तर त्याच्यामध्ये कुठले प्रिकॉशन्स घेतले पाहिजे याचं मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. प्रथम हनी ट्रॅप म्हणजे तुम्हाला सोशल मीडियावरती एक फेक फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट येईल किंवा इन्स्टाची फ्रेंड रिक्वेस्ट येईल आणि ते झाल्यानंतर त्याचं रूपांतर कम्युनिकेशनमध्ये केलं जातं आणि समोरच्या माणसाला न्यूड व्हिडिओ कॉलसाठी उद्युक्त केलं जातं आणि ते करत असताना मग WhatsAppचे नंबर एक्सचेंज होतात आणि व्हिडिओ कॉलवरती समोरच्या व्यक्तीला कपडे वगैरे काढायला लावतात आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड करून मग त्याच्या थ्रू ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि पैशाची मागणी केली जाते. तर अशा प्रकारच्या फ्रॉडमध्ये कुठलाही अननोन फ्रेंड रिक्वेस्ट असेल तर ते ॲक्सेप्ट करू नये. त्यानंतर येणारे जे धमकीचे तुम्हाला कॉल असतील तर हे जनरली नॉर्थ साईडने असतात. भारतातील जे उत्तरी प्रदेश आहे, ज्यामध्ये UP, बिहार, झारखंड या साईडचे जे फ्रॉडस्टर आहेत, ती लोक या पद्धतीमध्ये फ्रॉड करतात आणि भीतीचा वापर करून तुमच्या खिशातला पैसा पळवण्याचा प्रयत्न करतात. तर यामध्ये प्रिकॉशनरी मेजर्स हेच आहेत की कुठल्याही अननोन फ्रेंड रिक्वेस्टला ॲक्सेप्ट न करणे आणि जर कुठला अननोन नंबरवरनं व्हिडिओ कॉल येत असेल तर तो अवॉइड करणे आणि त्याला कुठलीही भीक न घालणे हाच याच्यावरती उत्तम पर्याय आहे. आणि सध्या सायबर क्राईम हे खूप वाढत आहेत, तर सर्वांनी याच्याबद्दलची काळजी घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलमधील जे काही सेटिंग्ज आहेत त्यामध्ये प्रायव्हसी कन्सर्न ज्या दिलेल्या आहेत, तुमची वैयक्तिक माहिती प्रिव्हेंट करणे, सोशल मीडियावरती 2 स्टेप व्हेरिफिकेशन अनेबल असणे, तुमचे प्रोफाईलचे फोटो कोणालाही दिसले नाहीत पाहिजे, म्हणजे ओपन नसावेत ते. तर यासाठी तुम्ही ते प्रिकॉशन घेऊ शकता. तर हनी ट्रॅप आणि डेटिंग साईट सेम आहेत. ते डेटिंग साईटवरती पण ज्यावेळेस सर्फिंग केलं जातं आणि अकाउंट काढून त्यावरती प्रोफाईल मॅच केलं जातं, तर सर्वात प्रथम तिथं फिजिकली तुम्ही भेटणं गरजेचं आहे. जर तुम्ही नाहीत भेटला आणि त्यांनी कुठलं तरी प्रोसेसिंगच्या नावाखाली पैसे मागायला सुरुवात केली तर तो माणूस त्यामध्ये ट्रॅप होत जातो. तर समोरनं येणारी जी गोष्ट आहे, टेक्निकली ज्या रिक्वेस्ट असेल किंवा मनी रिक्वेस्ट असेल तर ते व्हॅलिडेट झाल्या पाहिजे आणि आपण या गोष्टीमध्ये सजग राहिलं पाहिजे. तर सायबर फ्रॉडमध्ये डोळे उघडे असणं हेच महत्त्वाचं क्रमप्राप्त आहे. धन्यवाद.